आम्ही सर्वांना माहिती असेल की पंढरपूरमध्ये आषाढी महिना सुरू झालेली आहे. आषाढी महिन्यामध्ये जवळपास पहिल्या 15 दिवसमध्येच जवळपास 30 ते 32 लाख लोक दर्शन घ्यायला आमच्याकडे येतात आणि त्यांचं दर्शन लवकर व्हावा आणि चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि सुलभ व्हावा म्हणून आम्ही VIP दर्शन पूर्णपणे बंद केलेले आहे 15 जुलैपासून. त्यांचे काल मुनगंटीवार साहेब आले होते, त्यांच्याबरोबर सगळे त्यांचे नातेवाईक सुद्धा होते. त्यांना दर्शन देण्यात आलं पण नातेवाईकांना देण्यात आलं नव्हतं, परंतु तुम्हाला ते कॉल करून आले होते असं त्यांनी सांगितलं होतं. पहिलं दोन विषय. एक सर्वप्रथम म्हणजे VIP दर्शन कालपासून बंद केलं होतं आम्ही. पहिला दिवस असल्यामुळे काही कोऑर्डिनेशन इश्यू होत्या, तो सुद्धा आम्ही काल रात्रीच सगळे डिपार्टमेंटला बोलून घेऊन आम्ही पूर्णपणे सॉर्ट आउट केलेली आहेत. 8 पासून VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचं काटकोरपणे पालन झालं असेल तुम्हाला दिसेल. आणि आता दुसरा विषय असा आहे की ज्यांच्या स्टेट प्रोटोकॉल आहेत, म्हणजे माननीय आमदार महोदय असो, खासदार महोदय असो, मंत्री महोदय असो, या जजेस असो, त्यांना स्टेट प्रोटोकॉल लागू आहेत. आम्हाला असं नियोजन केलेली आहे की जे कोणी स्टेट प्रोटोकॉल आहे त्यांच्यासोबत 2 ते 3 लोकांच्या VIP दर्शन करायला आम्ही नियोजन केलेली आहे. काल गुलाबराव पाटील सुद्धा आले होते, त्यांना सुद्धा 4 ते 5 लोकांना सोडण्यात यावं असं तुमचा आदेश होता, परंतु 14-15 लोक गेला असं सांगितलं जातं. नाही, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिला दिवस असल्यामुळे काही कोऑर्डिनेशनचे इश्यू झाला आणि आता काल रात्री पूर्णपणे ब्रीफिंग घेतलेली आहे. आम्हाला वरून सुद्धा आदेश आलेली आहे की ज्यांच्या स्टेट प्रोटोकॉल लागू आहे त्यांच्यासोबत 4 ते 5 लोकांचा अलो करण्याचा आदेश जारी केलेला होता की जे लोक अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांनी जर VIP दर्शनाला सोडलं तर कशा पद्धतीने कारवाई होईल त्यांच्यावर? नाही, सर्वप्रथम VIP 2010च्या शासनाचा GR आहे, त्या GR प्रमाणे मंदिर कमिटीने त्या GR वापरून पूर्णपणे VIP दर्शन मंदिर समितीने बंद केलेली आहेत. या व्यतिरिक्त डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली मी सुद्धा याच्यामध्ये परिपत्रक काढलेली आहे.